जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो हवी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर. तर बघा झालेली संध्याकाळ आणि कसं संध्याकाळच्या टायमाचा कालचा पण ब्लॉग बघितलाच तुम्ही आणि आज पण म्हणलं चला. तर आज काही दिवसभर सावड नव्हती तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आमच्या घरी 13वा आहे म्हणून. तर आज त्या आमच्या म्हणजे सासऱ्यांचा म्हणजे आम्ही 13वा पण जेव घातला आणि सगळ्यांना जेव घातलं बघा. तर सकाळीच ब्लॉग बनवायचा होता पण टाइम नसल्यामुळे म्हणलं चला आता कसं 13व्याच्या दिवशी आपल्या घरून सगळे पाहुणे जातात कारण 13व्याच्या दिवशी पाहुण्यांना म्हणजे त्या दिवशी तरी थांबावं नाही लागत. त्याच्यामुळे आज सगळेजण गेलेले आहे बघा आत्या आणि त्या वहिनी त्या सगळे गेलेले आहे. त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला करमत पण नव्हतं. काल अशी टायमाला चहा पाण्याची वेळ चालू होती म्हणलं चला कारण की आज करमाना पण नाही मग आपण एक छोटासा ब्लॉग बनवूया. तर कसं आहे आज 13वा आहे त्या म्हणजे होता. तर आज 13वा म्हणल्यानंतर सगळ्यांनाच माहितीये या दिवशी कोणी म्हणजे थांबत नसतं पाहुणे रावळे. तर आज आमचं पूर्ण घर म्हणजे खाली झालेले आहे. तर रोज 2-4 दिवसापासून इतकी म्हणजे सगळ्यांची आता तुम्ही ब्लॉग मध्ये पोरं अक्षू आणि यश तर इतकी झाली होती ना आमच्या शिवला अनुला त्यांना सगळ्यांना. तर आज आम्हाला अजिबातच करमत नाहीये कारण आज आमचं पूर्ण म्हणजे खाली झालेलं आहे आणि 2-4 दिवसापासून आत्यांच्या सगळ्या इतकं भारी वाटायचं ना की म्हणजे जरी दुःखाचा प्रसंग असला पण मग सुख दुःखालाच सगळे राहते. तर मग त्याच्यासाठी मग सगळेजण आलेले होते आणि इतकं भारी म्हणजे पूर्ण घर असं भरून गेलेलं होतं. आम्हाला म्हणजे 2-4 दिवस खूप भारी वाटत होतं. तर आज कसं सगळेजण गेले तर अजिबातच आम्हाला कारण आज तर आम्हाला घरात पण जावं वाटत नाहीये. जर लोक आपल्या घरामधलं काम चालू होतं तर काहीच नाही वाटलं पण आता सगळं काम आवरल्याच्या नंतर कसं घरामध्ये तर पाऊल पण टाकावं वाटत नाही कारण की काल सगळे पाहुणे होते आणि आज अचानक मध्ये सगळे पाहुणे आज गेलेले. तर मम्मी पप्पा पण होते पण आता त्यांचं आता कसं बसलेलं आहे बाहेर आणि आम्ही दोघीच आता घरामध्ये राहिलो. तर शंभूचे पप्पा ते पण गेलेले गावामध्ये कसं आज पाहुणे नसल्यामुळे मग ते पण गेले गावामध्ये आणि मग आता आम्ही दोघीच राहिलो. म्हणलं चला आता काहीतरी आपल्याला काम करावंच लागेल कारण जेव्हा काम राहतं तेव्हा तर मग कसं पण टाइमपास जेव्हा दिवस निघून जातो. पण आता आमचं सगळं काम आवरलं मग दोघी एकदम मस्त असा विचार केला आणि दोघींनी कब्बा पण मारल्या. त्याच्यानंतर म्हणलं चला आता आपल्याला काही दुसरा उद्योग नाही त्याच्यामुळे छोटासा एक ब्लॉग बनवला ना तर आपल्याला पण एकदम भारी वाटेल आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण एकदम भारी वाटेल. आणि म्हणजे पाऊस पण असं म्हणजे काही जोरदार येईल नाही आपल्याकडे पाऊसच येईल नाही ना. अरे मग पावसाची खरं लय गरज आहे पण आता काय येईनच नाही. थोडी थोडी बुरबुर चालू झाली पण मग कसं आहे आता आम्ही इथं मंदिराच्या वाटेवर आणि कसं आता हे होतं म्हणजे 10वा 13वा पर्यंत आम्हाला काही इकडे यायचं म्हणजे येच नव्हतं पण आता 13वा ते सगळं झालं आणि आता आम्ही बसलेलो बघा मंदिराच्या एरियामध्ये म्हणजे बाकडावर. तिथं बसलं ना की म्हणजे वातावरण इतकं फ्रेश वाटतं आणि मनाला म्हणजे एकदम शांतता वाटते. अजिबात असं काही लोड नाही काही टेन्शन नाही. तर बघा ना तुम्ही इथलं वातावरण किती सुंदर आहे. आणि कसं संध्याकाळच्या वेळेला आपण म्हणजे किती पण दुसरीकडे बसलो तर काही दिवस जात नाही आणि देवा पुढे जरा बसलो ना तर इतकं मस्त असं म्हणणं रमत आहे. तर कसं पण अजून देवीच्या मंदिरात काही गाणे बिणे लावलेले नाहीये कारण गाणे जेव्हा लावून आपण म्हणजे हरिपाठ किंवा मग देवाचे गाणे तर एकदम भारी वाटत. पण अजून तर काही ती संस्कृती मानलेली नाही बघू ना थोडं थोडं होईल आलं म्हणजे तर दोघी पण बसतो आणि एकदम झिमझिम असा पाऊस सुरू पण झाला कारण की आभाळ सकाळपासून तर किती येत आहे पण त्याला काही जोरदार नाहीच आहे. म्हणजे इथं बसल्यावर असं वाटतं की आपण कुठतरी मोठ्या देवस्थानी आले. आता आपण जेव्हा देवगडला तो तिथं एकदम शांतता कशी राहते तसं आम्हाला इथं आल्यावर होतं. म्हणजे फक्त घराच्या अंगणात जरी थोडंसं हे असलं तरी जेव्हा वाटलं ना आम्हाला तर आम्ही इथे येऊन बसत असतो आणि आम्हाला म्हणजे कसं फ्रेश वाटतं. इथं आल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही काहीच नाही. असं एकदम मोकळ्या वातावरणात जर आलं ना एकदम भारी वाटतं. कारण वातावरण पण तुम्ही बघा निघलं किती छान आहे. सगळे झाडं झुडपं अजिबात म्हणजे एकदम स्वच्छता मम्मीचं कसं रोजचं राहतं आणि आता 2-4 दिवसापासून तर आमच्या शिंगीच्या आत्या आहे त्याच करत होत्या कारण मम्मीला इकडे यायला चालत नव्हतं. आता सुटकाचं घर म्हणल्यावर कसं अजिबात म्हणजे इथं पूर्ण अशी साफसफाई आणि कोणालाही म्हणजे इथं मन रमण इतकी भारी असं म्हणजे प्रसन्न वातावरण आहे. थोडी पाऊस चालू झाला ना तर बघा मग असं म्हणजे जेव्हा आपण थंडीचे दिवस राहते तसं मस्त असं एकदम गार वातावरण आणि थंडी पण सुटलेली इथं. तर कुठं कुठं पाऊस चालूच असं आपल्याकडे तर काय पाऊस चालू झालेला नाही अजून. नुसतं असं भुरभुर पाऊस आहे आणि तिकडे दुसरीकडे पाऊस चालू झाला असेल त्याच्यामुळे एकदम गार वातावरण सुरू झालं बघा इकडे. बट आणि शंभूचं शिवचं आणि याराचं बघा काय चाललेलं आहे. आता कसं त्यांना पण अक्षु आणि यश गेला त्याच्यामुळे त्यांना बी करमत नाही त्याच्यामुळे थोडा वेळ त्यांना फोन पाहायला दिलेला आहे. शिवला बी करमत नाही. हा आणून पण बाबी लवकरच झोपली आज. मागच्या वर्षी लिंबा झाडले बारीक होतं का? हा लिंब आणि एवढं झालं केवढं मोठं झालं.
इथले तरी आपले म्हणजे आपण जवळपास 10 एक झाड काढले असतात. इथं पूर्ण आता मागचे गुलाबाचे प्राजक्ताचे होते, वांगीचे होते. पारिजातकाच बरोबर देवी समोर होतं. पण मग ते लई अडचण करायला लागली, त्याच्यामुळे पूर्ण झालं. आणि आपल्याला आहे ना आता अजून झाडं लावावं लागणार फुलाची त्याची, अजून लावावं लागणार. आता आपण काय करू, आता म्हणजे आता पावसाळ्याचे गुलाबाचे त्याची झाडं येतेच ना, पप्पा सांगू मग. हा ना. तर बघा आता बरेच दिवस झाले, 15 दिवस झाले असं आता शुक्रवारी 15 दिवस आमच्या घरभरणीला. तर तो कार्यक्रम तर तुम्ही म्हणजे ब्लॉग मध्ये बघितला. तर त्याच्या अगोदरच म्हणजे आम्ही अगोदर एकदा ब्लॉग बनवला झाले 15-3 वर्षाला, की आमच्या घराचं नाव काय ठेवायचं किंवा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही तुम्हाला विचारत होतो. तर बऱ्याच ताईंनी म्हणजे दादांनी इतके छान छान नाव सांगितले ना, की हे टाका ते टाका. आणि मग पप्पांनी त्यांनी सगळ्यांनी घरात म्हणजे घरातल्या एक विचार करून देवीचं नाव ठेवलं की मुकुंदा देवी प्रसन्न. तर हे नाव म्हणजे आम्ही काही म्हणजे बाबाला जेव्हा स्वामी आपल्या घरी आले होते तेव्हा त्यांना काही सांगितलेलं नव्हतं. हा म्हणजे सगळ्यात मेन आम्ही पण सांगितलं नाही, आणि त्यांनी पण घरामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये त्यांनी पूर्ण मंडप होता ना, जेव्हा आपल्या घरामध्ये त्यांचं म्हणजे हे झालं तसं, जेव्हा आपल्या घरामध्ये गेलं तेव्हा त्यांनी पण बघितलं नाही घराला काय नाव दिलेलं आहे, किंवा आम्ही पण म्हणजे असं सांगितलं नाही की आमच्या घराला नाव दिलेलं आहे म्हणून आम्ही. पण जेव्हा त्यांनी प्रवचन केलं मग त्यांनी सांगितलं की आपल्या वास्तूला म्हणजे वास्तुशांतीच्या पूजाला नाव दिलेलं आहे का. तर जेवढे आपले म्हणजे आजूबाजूचे माणसं होते सगळेजण, तर ते म्हणले नाही नाव नाही दिलेले. मग त्यांनी मस्त असं आपल्या घराच्या याला म्हणजे नाव दिलेलं होतं श्री गुरुप्रसाद. तर इतकं मस्त. आणि ते कालच्या ब्लॉग मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं, ते कालच्या ब्लॉग मध्येच दाखवायचं होतं, पण मग सगळे मेंबर आणि पाहुणे रावळे पण होते त्याच्यामुळे ध्यानातच नाही राहिलं दाखवायचं. म्हणलं चला आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला ते नाव दाखवते म्हणून. तर चला बघा. आणि स्वामीने नाव दिलं आपल्या घराला किंवा आपल्या वास्तूला, तर ते इतकं छान सगळ्यांना इतकं भारी वाटलं पप्पा त्यांना सगळ्यांना. आणि आता स्वामीचा प्रसाद आहे म्हणल्यावर तर ते ना करू शकतच नाही. जरी आपण मुकुंदा देवी प्रसन्न जे नाव दिलेलं आहे ते बघा मी तुम्हाला दाखवते. बघा वरती श्री मुकुंदा देवी प्रसन्न हे नाव आहे. तर किती सुंदर दिसतंय बघा. आणि म्हणजे अगोदर कसं झालं की हे नाव आम्ही अगोदर बनवायला टाकलेलं होतं, पण ते थोडंसं लेट झालं. आणि मग आम्ही म्हणजे आम्हाला वाटतं की हे कधी येईल आणि जेव्हा जर घरभरणी जर होऊन गेली तर मग उपयोग नाही होणार, म्हणून आम्ही एक छोटंसं नाव बनवायला टाकलेलं होतं. आणि हे नाव ठेवलं आणि हे नाव टाकलं आणि त्याच्यानंतर हे नाव आलं. तर मग त्याच्यानंतरून मग आम्ही काय केलं, दोन्ही पण नाव ठेवून घेतले. एक खाली टाकलं आणि एक वरती बघा. आणि त्याच्यानंतरून मग जेव्हा बाबांनी आपल्या स्वामींनी आपल्या घराला नाव ठेवलं किंवा वास्तूला गुरुप्रसाद नाव असं दिलं, तर त्याच्यानंतर मग आम्ही लगेच सगळ्यांनी म्हणजे विचार केला आणि लगेच नाव पण बनवायला दिलं. आणि बघा 2-4 दिवसात नाव बनवून आलं आणि आम्ही पूर्ण लगेच तिथं हे टाकून दिलेले बघा. एकदम भारी दिसतं गुरुप्रसाद. इकडचं पण श्री मुकुंदा देवी प्रसन्न असं नाव इतकं छान दिसतं आपल्या घराला आणि शोभून पण देतं. तर आपल्या बाबांचा प्रसाद होता त्याच्यामुळे तर आपल्याला ते बाबांनी जे सांगितलं नाव ते तर टाकायचंच होतं. आणि सांगितल्याच्या नंतर बघा 1-2 दिवसात आपलं नाव रेडी होऊन आपल्या घरी आलं आणि 2-3 दिवस झाले तेव्हा बसून पण घेतलं. 2-3 दिवसापूर्वी दाखवायचं पण मध्येच चालू होतं त्याच्यामुळे पण आम्हाला काही म्हणजे तो ब्लॉग बनवता नाही आला. म्हणलं चला सगळ्यांना आपण सगळ्यांसोबत शेअर करू ही गोष्ट. तर कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला. तर चला आता तर म्हणजे स्वयंपाक तर करायचा नाहीये, कारण की आज सकाळी स्वयंपाक केलेला होता. तर आज सकाळचं आम्ही काय स्वयंपाकाचं नियोजन केलेलं होतं बघा. म्हणजे बुंदीचे लाडू आणलेले होते हॉटेलमधून आणि चिवडा आणलेला होता. तर घरी फक्त बटाट्याची भाजी, चपात्या, वरण भात बनवलेला होता आणि शिरा बनवलेला होता. तर आज सकाळी म्हणजे 13 वेळेला तो स्वयंपाक केला होता. आणि नंतर ते जे निवदाला लागत ते तर बाकीचं सगळं केलं होतं. पण मग कसं आपलं ते पण म्हणजे सगळं एकखटी करून आणि सगळ्यांना म्हणजे ताटी लावावं लागतं 13 जणांना. ज्या दिवशी आपल्याला 13व्या दिवशी 13 जण जेवू घालावं लागतं त्याच्यामुळे तर मग ते पण जेवू घातले. आणि मग आज काय आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, कारण की सकाळचा स्वयंपाक भरपूर आहे. तर सोनाली ते पण येणार आहे जेवण करायला संध्याकाळच्या वेळेला. आम्ही त्याला बोलवलं तर त्याला म्हणलं या, आणि कसं आज संध्याकाळी काही करमत नसतं म्हणून मग त्याला पण बोलवलं. आणि संध्याकाळच्या सगळी फॅमिली एकत्र होऊन मस्तपैकी जेवण करणार आम्ही. आणि कसं राहत आता 10व्याला आपण जे स्वयंपाक बनवलेला राहतो आणि सगळं हे कसं अचानकच हे झालं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे बाकी जास्त काही करता नाही आलं किंवा म्हणजे जास्त नियोजन नाही करता आलं. त्याच्यामुळे कसं 10व्याला जे जेवण राहतं तेच 13 वेळेस घ्यावं लागतं. तर त्याच्यामुळे मग जे बुंदीचे लाडू आणि चिवडा तोच ठेवलेला होता आणि आज पण काही आणलं. आणि आपल्याला जे आपण चिकन जेवू घालतो तेच सगळं 13 वेळेला करावं लागतं. पुरणाचं म्हणा, पुरणाचं वड्या, रशी, कढी आणि खीर वगैरे सगळं. तर ते सगळं निवदाला म्हणजे ताटी लावावं लागतं. तर त्यासाठी आणि सगळं ते आम्ही आणि आज सगळ्यात मेन कसं आज ते सगळं बनवलं पण आणि सगळ्यात मेन आज सीमाताईन त्या पण होत्या.
आणि आम्ही आहे आज म्हणजे कम्प्लीट 3 वाजेपासून उठलेलो आहे आणि सगळेजण दोघी तिघी होतो. तर त्याच्यामुळे पटकन आवरलं आणि सगळं 9-10 वाजेपर्यंत, कारण कसं 11 वाजेच्या आत नैवेद्य द्यावा लागतो आणि तिकडं सगळं आणि कसं म्हणजे जास्त दूर आहे इथून, तर त्याच्यामुळे तिथं नैवेद्य पण 11 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे त्या हिशोबानं. तर ते सगळं आमचं आवरून पण झालं आणि व्यवस्थित असं म्हणजे 13व्याचा कार्यक्रम पण पार पडला. तर चला आतापर्यंतचे जे ब्लॉग तुम्ही बघितले तर ते थोडेसे सुखादुःखाचे चालू होते. पण आता इथून पुढचे जे ब्लॉग आहे ते आमचे डेली वावरातले किंवा शेतातले काम हे ते घरचे तर ते येणार आहे. तर इथून पुढे पण असा सपोर्ट करा. आतापर्यंत जसा सपोर्ट केला शिवल काय लागत. आणि आपल्या 2 ताई म्हणजे कमेंटला उत्तर देऊन सांगितलेलं ताई त्यांनी की नक्की आम्ही तुमच्या घरी एखाद्या दिवशी येणार आहे. ताई तुम्हाला पण नक्की आमच्या घरी एखाद्या दिवशी या, कारण की वैजापूर गंगापूर रोडलाच आम्ही आता जवळ आलेलो आहे, रोडच्या साईडलाच. तर नक्की या तुम्ही पण आमच्या घरी, तर आम्ही तुमची वाट बघणार आहे.